देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी इन्होंने लाखों लोगों के सामने बताया कि भाई हम सत्ता में आएंगे तो ये आपका इश्यू सॉल्व करेंगे। तो अभी हम उनसे झगड़ रहे हैं कि आपका स्टडी हुआ है, आपके पास पूरे एविडेंस है, आपके पास पूरे डॉक्यूमेंट है और आपने लाखों लोगों को वचन दिया है, आपने धनगरों का वोट लिया और धनगरों का वोट लेकर के आप सत्ता में आए, तो धनगरों के उपकार की आप जान रख के आपका दिया हुआ वचन निभाए। सर, तुम्ही म्हणालात की तुम्ही 12 वर्षापासून धनगरांसाठी लढा लढताय एसटी रिझर्वेशनसाठी। मग जेव्हा आता भाजपाची सत्ता येऊन 10 वर्ष झाली, मग 12 वर्षापासून लढता त्यावेळेला काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा का नाही तुम्ही घेतलं आरक्षण? तेच ना मॅडम, काँग्रेसनं दिलं नाही, यांनी देण्याचं आश्वासन दिलं, लिखित आश्वासन दिलं, लाखो लोकांच्या समोर दिलं, म्हणून काँग्रेसला त्यांच्या कर्माची फळं मिळाली ना। देशात स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात पहिल्यांदा भाजप सत्तेमध्ये आलं, या धनगरांचा वाटा आहे। मी म्हणतो ना, 20-25 कोटी लोकसंख्या या देशामध्ये, 2.5-3 कोटी लोक आमचे महाराष्ट्रामध्ये, या धनगरांनी सत्ता परिवर्तन केलं। आणि हे मी म्हणत नाही, देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः हे वाक्य बोलले, मी त्याचा समोरासमोरचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे की फडणवीस साहेब म्हणाले की आमची सत्ता भाजपची धनगरांमुळे आली, मी मुख्यमंत्री मग धनगरांमुळे झालो। इतकंच नाही तर मी आमदार सुद्धा धनगरांमुळे झालो, कारण माझ्या मतदारसंघामध्ये 20-25 हजार धनगर आहेत। म्हणजे धनगरांनी हे सत्ता परिवर्तन केलं। आता काँग्रेसने केलेल्या पापाचं फळ, त्यांनी आमच्यावर केलेल्या अन्यायाचं फळ त्यांना मिळालं। आता यांनी डबल अन्याय केला, लेखित देऊन लाखो लोकांच्या समोर बोलून हे फसवले। जर यांनी आता जर त्यांचं वचन पाळलं नाही तर यांना यांच्या कर्माची फळं मिळतील।